थंड आहे. पाणी पिऊ दे बाबू, त्यांना पाणी पिऊ दे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. या ताई आलेल्या आहेत आणि त्यांचा मुलगा आहे काय, दोघं जण आपल्या टायगरला भेटण्यासाठी खास कुठून आलात ताई तुम्ही? कल्याण. मी आनंद शिंदेची बहीण आहे. काय बोलता? आनंद शिंदे सिंगर गायक, त्यांची तुम्ही बहीण आहात? विठ्ठल शिंदेची मुलगी. खरोखर की काय? अरे वा, तुम्ही त्या दिवशी कमेंट केली ना कल्याण वरून यायचं. मी म्हटलं तरी म्हटलं घराचं सध्या काम चालू आहे, बहुतेक तुम्ही इकडे येणार होतात म्हणून केलेली काय? आज जाऊया, जवळ आलं तर म्हटलं बघा, आनंद शिंदे आणि विठ्ठल शिंदेची मुलगी, आनंद शिंदेच्या बहीण आहे त्या सख्या, सखी चुलत. हा म्हणजे ती चुलत असं. तर ताई आल्या अचानकपणे भेटायला. तर आपल्या रूमचं तर काम चालू आहे, सर्वांनाच माहिती. त्या दिवशी त्यांनी कमेंट पण केलेली की येऊ का मग आम्ही भेटाय. म्हटलं सध्या काम चालू आहे, काय असं पसारा आमचा पडलेला आहे, त्यामुळे कोणाला कसं बोलू, सगळं घाण वगैरे म्हणून बोलवत नाही. आम्हीच राहतोय पत्र्याच्या रूममध्ये. टायगर घेऊन जा त्याला. पप्पी घेतोय बाबा. माझ्याकडे जातो तो कल्याणला त्यांच्या बरोबर. मी कंटाळलो इथं. रोज बघते व्हिडिओ, रोज रोज. जा तू जा. हा जा त्यांच्याकडे जाऊन. हा आणि घर बनवायची आहे. हा तू एकटाच जा. जसं काय किती ओळखतो, पहिल्यांदाच भेटलात ना तरी पण किती असं जसं काही माझी खूप ओळख, किती वर्षापूर्वीची ओळख आहे असं त्याला वाटतंय ना. त्याला त्यासाठी बांधून ठेवते हे सिमेंट मध्ये. तो तिकडे गेला. आलाय थोडा कामाला. हे आपल्या सेंटरिंगला जास्त दिवस गेले ना. आता बरंच मोठं बांधलं, आता बरेच मोठे होतील रूम आता सगळे. छान केलं. हा मग हे पूजा वगैरे ठेवू तेव्हा बोलू तुम्हाला. नक्की मी टायगर साठी नक्की येईन. टायगरला पण कपडे शिवायचे पूजेला आमच्या. टायगर, तुझे मित्र कुठे आहेत बाळा? एक कुठे गेली काय माहिती, ती काय तिकडे बसली उन्हात. ए टायगर, जातो बाबू तू. चल आमच्याकडे कल्याणला. चल चल, येतो. उठा म्हणतोय काय. कल्याणला जायचंय. त्यांच्या मागं लागलाय. भाऊ पण होते रे. ते गेले त्याला बिस्किट आणायला. त्यांना वाटलं रूम भेटतंय का, तुम्ही तिकडे फिरत असतो ते आपल्या. तुम्ही याला त्या दिवशी फिरवायला नेला होता ना तो व्हिडिओ मी बघितला. आता रेती सिमेंटच्या दुकानावर घाटकोपर नंबर दिला असता. तेवढ्याच पत्त्यावर मी आले. अरे बापरे, पण खूप मी कालच तुम्हाला रिप्लाय दिला की सध्या घराचं काम चालू आहे म्हटलं. दिला पण माझ्या इकडे जरा भावाकडे काम होतं ना विक्रोळीला, तर म्हटलं आता परत लवकर येणं होतंय की नाही. आणि ऐकलं काय, विठ्ठल शिंदेच्या मुलगी प्रल्हाद शिंदे भाऊ. हे बघा, जय भीम. हा सख्खी प्रल्हाद शिंदे भाऊ त्यांचे. ते माझे आजोबा. प्रल्हाद शिंदे आजोबा आणि आनंद शिंदे सगळे प्रल्हाद दादा आपल्या इथे येऊन जेवण करून आमच्या गेलेले. घरामध्ये. हो का? त्या काळात 1970ला त्यांचे भाऊ. इथे कार्यक्रम केलेले त्यांनी. हो झालेत ना त्यांचे कार्यक्रम. इथे कार्यक्रम व्हायचे. माझे वडील त्यांचे मित्र होते चांगले. मागं लागलाय तो कल्याणला. कामतीपुरापासून असं व्हिडिओपेक्षा असं खूप हेल्दी वाटतं. आहे ना. आनंदानं पण येतात कधी कधी. येतो का? हा त्यांचे कार्यक्रम होतात ना. माझं विठ्ठल शिंदेची मुलगी, आनंद शिंदेची पुतणी. सांगितलं मला. पाणी घ्या ना. पाणी दर ग्लास आणलं ना. एवढं थंड पाणी साधं आणलं. पाणी आणायचं रे. साधं आण ना. खूप थंड आणलं. साधं तिला म्हटलं आधी तिकडे आपण मेसेज करूया, त्यांनी बोलवलं तर जाऊ. इन्स्टाला जरी हे केलं असतं ना. नाही केलं त्यांनी, रिप्लाय केला.
त्यांनी यार नाही मी त्यांना काल हे केलं की घराचं येऊ काम नका चालू आहे. घराचं काम चालू आहे म्हणून म्हणून मी ही बोललो आली नाही. ना इकडे बरं झालं आलं बरं वाटलं जरा. मग त्यांनी ना ह्या मंगेच्या दुकानावरती लिहिले ना घाटकोपर पश्चिम भाटवाडी त्या ऍड्रेसवर फक्त आले. आम्हाला टायगर शोधत इथपर्यंत. तिला खूप वेळ आहे. वर चढायला आणि दम लागला तिचा गुडघ्याचं ऑपरेशन हा झालंय ना? कमरेचं झालंय तरी अरे आली. बापरे याचा वेळ आहे ना मला. जा घेऊन आई त्याला. तो व्हिडिओ पेक्षा असा हेल्दी वाटतो ना. आता जरा थोडं कामामध्ये जरा हेळसाण झालं. कामामध्ये तुम्ही त्याला हे नाही घालत ना बेल्ट किंवा चेन असं. नाही नाही असाच फक्त असतो घरात बांधता मोकळा असतो फिरतो सगळं दुनिया. असं आपण त्याची असंच बरं. असंच बरं मग नाही ते चिडचिड होतात बेल्ट लावला ना. नाही त्याला सवय लागली माणसामध्ये राहायची. तो ना ऐकलं का हे पूर्ण झोपडपट्टी फिरतो आपली लोक सर्व आपला समाज आहे. धर पळतोय बघा कसा घाबरा. 70 ला अरे दुसरी या. हे केलेले इथून पूर्ण धर. आंबेडकर सिद्धार्थनगर 3 विभाग आहे. तर त्याला सर्व ओळखतात. कोणाच्या घरात जातो कोणाला अजून त्यांनी विजा कानाला केलेली काय नाही. लावलंय कोणाला एक तुझ्या कानाला काय झालंय का बघ रे बघ जरा. खूप चांगलं त्याला तुम्ही म्हणजे काहीच काय नाही. असं हे आणलं? हो हो विकत आणलेला तेव्हा विकत घेतला. विकत घेतलेला. माझा मोठा मुलगा आहे ना सोसायटीमध्ये राहायचं म्हणजे हेच लय प्रॉब्लेम आहे. पायाचं- पाय दाबायला देतोय हा घ्या घ्या. एकाने ते पग म्हणून पाळलं होतं कुत्रा आमच्या बाजूला. अहो काय हाल करायचे ते त्याचे. खूप हाल करायचे त्याचे. आहे ना नाही काय काय लोकांना ट्रीट देता येत नाही व्यवस्थित सांभाळता येत नाही. हा म्हणजे कसं कुत्र्याला कुत्र्यासारखं त्याच दृष्टीने बघतात प्राण्याला असं नाही. आपण जीव लावला तर हाथ दे बाबू हाथ दे दे बाबूजी. टाइगर ओ टाइगर मैं जा रहा हूँ तब जा रहा हूँ हाथ दे दे बाबाला दे बाबा काय म्हणतात त्यांना राज दे ठाकरे त्यांना पाय पाय हात दे पाय बाबूजी. दाबायला. मिसेस सांगत होती हाथ दे हाथ दे त्या कुत्र्याला काय झालं तर ते जेवत नाही माझा नवरा. उठा हाथ उठा काका वो बोल रहा है पैर दबाव. ला दबा दे हा ओ देखो उनको यार पूरी पॅन्ट खराब करून टाकली त्यांची. हा सुद्धा काय होतंय हा सकाळपासून कुठे कुठे फिरला तू कुठे कुठे फिरला. खूप दिवस झाले पाय दाबायला भेटत ना त्याचे. यही माल बनाता है हाँ काका आले तुम्ही आप मराठी समजले तो मराठी समजले तो हा समझता बोल नहीं सकता है बोल नाही सकते मराठी समजते. असं चोळत राहिलं नाही लोक पण त्याला चोळत राहतात. त्याला बरं वाटतं. हा मग इसको अच्छा लगता है माणसं आल्यावर नंतर मग त्यांना ते त्याच्याशिवाय होतच नाही. आलं माझे बच्चे चल बेटा टायगर जाऊ दे त्यांना त्यांच्या घरी जाऊ दे. हा गेला जाऊया का या पुन्हा परत कधी या ती पॅन्ट घ्या. काय विशेष नाही बघ झालं. ॲड्रेस कोणताही माहिती नसताना पुन्हा आपले सबस्क्रायबर असे टायगरला शोधत भटवाडी फक्त माहीत पडलं एका व्हिडिओमध्ये. फक्त आपलं जे टायगरला मैदानात नेतो ना तर तिथल्या रेतीच्या दुकानावरती त्यांनी झूम करून जरा बघितलं घाटकोपर भटवाडी पश्चिम एवढंच फक्त. बस भटवाडीत येऊन ते टायगरच्या नावाने टायगर करत इथपर्यंत पोहोचले. तर आपले हे सबस्क्रायबरसुद्धा 7वे 8वे असतील जे असे आले अनएक्सपेक्टेड म्हणजे कसे आले शोधत त्यांना काही माहिती नव्हती. तर एकदम सरप्राईज दिली टायगरला त्यांनी आणि टायगरला शोधत आले असं. तर मावशी पुन्हा या आमचं घर झाल्याच्या नंतर हा का नक्की नक्की. तेव्हा आता तर तुम्हाला माहिती पडलं ना कसं होतं काय. हां मग तसं या बरोबर शोधत आता मी तुम्हाला सांगेलच तेव्हा. हां टायगर ते मध्ये चालले आता जाऊ दे टायगर बाय कर त्यांना बाय कर. चल हे आईस्क्रीम नंतर टायगर चल. चला जा म्हणा त्यांना बाय कर बाय. म्हणा पुन्हा या आम्हाला भेटायला. हां ताई तुमचा नंबर हां देते हां तुझ्या ह्याच्यात घे. येतील हां परत या टायगरला भेटायला येऊ दे ना. ताई सांग वाघमारे आम्ही जुन्नरचे. जुन्नर मी बोलले ना पुण्याकडचे आहेत ते हा. जुन्नरचे आंबेगाव. चला बाय कर बाय बोल तू कर बाय ए बोल. टायगर तू आता कधी जाणार आहे गावाला परत गाडीतून. आमचं घर झाल्यावर लगेच जाऊ आम्ही आहे ना. हा आता तो वाटत बघतोय तुम्ही कधी जाताय आणि मी कधी मागून तुम्हाला आवाज देतोय. हो चल आता आम्ही चाललो. चला जाऊ दे त्यांना आता. चला जाऊ दे इकडं नाही ते चालले तिकडं. हा चला बाय करा लवकर बाय कर. हा बाय कर बाय. हा ठीक आहे. चल बाय. ओके बाय.
मित्रांनो आपले सबस्क्रायबर गेलेत आणि तुम्हाला एक दाखवायचं आहे मला, तर बघा बरं का आता माझा बाबल्या कुठे आणि कसा कोणत्या स्टाईलमध्ये बसलाय तो. आता कसं वाटतंय टायगर? हे परा काय बघा कुठे शिडीवरती, शिडीच्या या टप्प्यावरती बसलाय काय बघा, आणि काय स्टाईलमध्ये बसलाय बघा, आहे ना. वा 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 वा. तर आपल्या तिथे आहे ना वरती वेल्डिंग चाललेली आहे 3ऱ्या माळ्याची. हे बघा सगळे अँगल पडलेत आणि 2 मिस्त्री आणि एक वेल्डर काका तिथे आहेत. मी इथं येऊन बसले बघा, मी कुठं बसले या विटांवरती. तर पोरगा माझा मम्माला शोधत शोधत आला इथं. आता इथे त्याला काय बसता येणार नाही म्हणून त्यांनी जागा बघा कुठली निवडले. आणि वास बघा कसा घेतो, तिकडे कोण आले काय माहिती. हा शिकारी बघा कसा वाघासारखा बसलाय है ना, वाघासारखा दबा धरून बसलाय. इथली आपली मित्रांनो हे बघा या इकडे या भिंतीची प्लास्टर, हा टायगरचंच घर आहे. या भिंतीचं आपलं प्लास्टर झालंय आणि आतल्या रूमचं पण शेवटचं रूम आहे ना गार्डनचं, त्याचा अर्धकाल प्लास्टर झालेला, आज पूर्ण ओके झाले. म्हणजे हा एक रूम ओके झाले प्लास्टरचं. आता इकडचं घेतलंय त्यांनी, इकडची ती बाहेरची भिंत घेतली, तिकडून असं असं करत आता शेवटपर्यंत जाणार. तर आता मी म्हटलं पहिले तुम्ही खालचं रूमच ओके करून घ्या सगळे. वरती ते लोखंड टाकत होते म्हणून 2 मिस्त्री तिकडे होते, 3 मिस्त्री बसलेली होते. तर त्यातील एक बिगारी मी म्हटलं चला त्याला म्हणतो, म्हटलं आंटी मला प्लास्टर मारायला येतो. म्हटलं ठीक आहे चला, पण तू बिगारीचं काम करू नको, तू आज मिस्त्रीचं काम कर. चल जाऊ दे म्हटलं, येतील प्लास्टर मारायला तर कर म्हटलं. तर असं करून फटाफट आम्ही याचा आज इकडचं प्लास्टर उडवून टाकलेलं आहे. आता म्हटलं चला उद्या पण अजून थोडेसे कामगार आपले वाढवू आणि इकडचं सुद्धा फटाफट प्लास्टर बाहेरचं पहिले करून घेऊ खालच्या रूमचं. तर उद्या बहुतेक तिकडे वरती सगळ्या लाद्या पडतील. तर उद्या लाद्या मागवल्यात वरच्या, त्या लाद्या पडल्याच्या नंतर मग वरचा आपला स्लॅब तयार होऊन जाणार. म्हणजे आपले ओके झाले सगळं घर. मग राहिलं फक्त प्लास्टर आणि आतले सगळे टाईल्स वगैरे वगैरे जे काय आता आपल्याला सजवायचं आहे कसं घर तशा पद्धतीने त्याच्या पुढचं आहे ते. नंतर कलरिंग काय काय प्लंबिंग जे होईल ते. पण अजून प्लास्टरला पण बरेच दिवस जातील. तर ठीक आहे मी घेणार आहे प्लास्टर म्हणून उरकून फटाफट. त्यात बाबल्या बघा ना मला किती स्टाईलमध्ये बसलाय बघा. आणि ते सबस्क्रायबर आलेले त्यांच्या मागे इतका लागलेला, ते एवढे खुश झाले ना, ते म्हणजे त्यांचा आनंद बघावं असं वाटत होतं. ते एवढे बोलतात किती फ्रेंडली आहे हा टायगर, आम्ही पहिल्यांदाच भेटलो आणि आम्हाला असं काही अचानकपणे आलो तरी पण टायगरला असं वाटलं नाही की हे यांना आपण पहिल्यांदाच भेटतोय. एकदम आला आणि डायरेक्ट त्या मावशीची डायरेक्ट अशी पप्पी वगैरे घ्यायला लागला जे तुम्ही पाहिलंत मागाशी. असं टायगर तर अशा पद्धतीचा माझा टायगर आहे. त्याला अजिबात कोणाची ओळख लागत नाही. मी त्याच्याशी गोड बोलली पटकन की तो झाला लगेच, त्याला माहिती आहे आपलेच एक कोणतरी असं. तर चला मित्रांनो, क्या हुआ राजकुमार, क्या चाहिए? कुछ नाही ना. तर इकडचे आपले सगळे रूम झाले 4. आता 5व्या रूमची वरची फक्त राहिलेली आहे हँगल टाकायचे. तर आता काय होत नाहीत, किती होतील काय माहिती, एवढं पूर्ण नाही होणार वाटतं. उद्या अर्धा दिवस लागेल अजून असं. तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाबले बायकर बाय.